जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही बाकीचे महागडे कपडे म्हणजे लेहंगा वगैरे हे घेण्यापेक्षा तुम्ही एक सिल्कची पैठणी, हँडलूम पैठणी जरूर घ्यावी। त्याचं कारण मी सांगते, कारण की ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि कला आहे, जिला मराठी आणि पेशव्यांनी सुद्धा स्थान दिलं होतं, कारण की त्या काळामध्ये कलेला महत्त्व होतं। तुम्ही ऐकलं असेल की राजघराण्याचे गायक वादक असे असतात, तसे हातमाग म्हणजे हँडलूम पैठणी ही आपल्या महाराष्ट्राची कला आहे, जी आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायची जाईल, नाहीतर कुठेतरी या गोष्टी लुप्त होऊन जातील। जसं काही वर्षांपूर्वी पैठणीला उतरती कळा लागली होती, ग्राहक वर्ग कमी झाला होता, महागाई होती म्हणून, पण तरी सुद्धा हातमागावरचे जे कारागीर होते त्यांनी ती कला नाही सोडली, पुढच्या पिढीला त्यांनी तो वारसा दिला। म्हणून आज आपल्याला अवेलेबल आहे हातमागावरची पैठणी। जर त्यांनी तेव्हा तो हात की आता ग्राहक वर्ग नाही, आपण हा बिझनेस सोडून देऊया आणि दुसरं काहीतरी करूया, हा विचार केला असता तर आज हातमागावरची प्युअर सिल्कची पैठणी आपल्याला मिळाली नसती। आणि पैठणी, नुसती पैठणी हातमागावर फक्त तयार होत नाही, तिचा रंग तयार करणं, त्याची जर तयार करणं, रॉ मटेरियलचं जे एक असतं की धागे विणणं किंवा ते कलर्स तयार करणं, हे बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपल्याला माहीत नसतात। तर अशी वेगवेगळे उद्योग पैठणीमुळे वाढू शकतात, कारण कला जी आहे ती वाढवायची आहे, संस्कृती जपायची असेल महाराष्ट्राची, तर आपल्याला पैठणीची ओळख आपल्याला पुढच्या पिढीला करून द्यायलाच हवी आहे।